तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनो ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे भावनो. तुम्हाला थंबनेलला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला घेऊन आलो भावनो तुमच्यासाठी. भावनो, नवरात्री निमित्त आपण काय केलं भावनो, ग्रुप बॅनर डिझाईन केले आहे. फुल टू एडिटेबल PST फाईल व PLP फाईल ह्या तुम्हाला दोन्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यासाठी काय करायचं, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवायचं. ओके, चला सुरू करूया आजच्या टॉपिकला. भावनो, आजच्या टॉपिकमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. पासवर्ड दोघांना सेम असणार आहे. PLP प्लस PST फाईल अशा दोन्ही फाईलला सेम पासवर्ड असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ आवर्जून पूर्ण पहा, त्यामध्ये सर्व तुम्हाला माहिती समजावून सांगितलेली आहे. भाऊ, चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियलला. भावनो, तर इथे बघू साईज दाखवून देतो तुम्हाला. साईज काय ठेवली भावनो. ओके, इमेज साईजवरती जायचं. इंचेसमध्ये आपण साईज ठेवलेली आहे 10 इंचेस. हाईट ठेवलेली आहे आपण 10 इंचेस आणि रेझोल्युशन आपण 300 पिक्सल ठेवलेलं आहे. ओके, जी एकदम HD क्वालिटीमध्ये जर तुम्हाला डिझाईन करायची असेल तुम्ही 300च्या वरती पण हाय रेझोल्युशनमध्ये DPI ठेवू शकता. फक्त एवढीच की त्याची MB वाढत जाणार आहे. तुमच्या फोटोशॉपची काम करण्याची साईज वाढत जाणार आहे, लक्षात ठेवा. ओके, एवढं तुम्हाला भावनो डीपमध्ये सांगतो, कोण सांगणार नाही. त्याच्यानंतर इथे बघू शकता एक बॅकग्राऊंड आहे भावनो. बॅकग्राऊंड नॉर्मली डिफॉल्ट असतो व्हाईट कलरचा. ओके, त्याला आपण काय करणार आहे तसं ठेवणार आहे. प्लस त्याच्यानंतर इथे बघू शकता मी काय केलेलं आहे, तुम्हाला एक बॅकग्राऊंड बनवून दाखवलेलं बघू शकता इथं नाथपुला. ओके, सर्व मिक्सिंगचं भावनो बॅकग्राऊंड आहे. जर तुम्हाला बॅकग्राऊंडवरती जर काम करायचं असेल तर नक्की कमेंट करा की भावनो बॅकग्राऊंड तू कसे क्रिएट करतो फोटोशॉपमध्ये. त्याच्यावरती मी पूर्ण एक्सप्लेन करीन टोटल डीप ते ॲडव्हान्सपर्यंत. ओके, सर्व बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत सर्व तुम्हाला मी समजावून टाकीन बॅकग्राऊंडमध्ये. ओके, तर म्हणून हे बॅकग्राऊंड बघू शकता मी याच्यामध्ये किती 4-5 लेअर ॲड करून हा एक बॅकग्राऊंड तयार केलेला आहे आपल्या डिझाईननुसार. ओके, तर काय करायचं आहे, हे आहे तशी ठेवायचे. ओके, बघू शकता बॅकग्राऊंड. हे बॅकग्राऊंड तुम्ही कुठेही जर तुम्हाला लोगो डिझाईन वगैरे करायचं असेल तिथे पण वापरू शकता. खास जे PLP वाले जे भाऊ आहेत भाऊ मोबाईल युजर आहेत त्यांच्यासाठी पण व्हिडिओ आहे. लक्षात ठेवा की ही PLP फाईल मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतोय भाऊनो. डिस्क्रिप्शनमध्ये जरी फोटोशॉपचा व्हिडिओ चालू असला तरी तुम्हाला PLP फाईल त्याची भेटून जाणार आहे. आपल्या प्रत्येक व्हिडिओची भाऊनो तुम्हाला PLP प्लस PST फाईल अशा दोन्ही भेटणार आहेत, लक्षात ठेवा. ओके, हे झालं भाऊनो बॅकग्राऊंडबद्दल. बॅकग्राऊंडला लॉक मारायचं आहे. लॉक मारल्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू द्या लेअरवरती लक्षात ठेवा. लेअरवरती लक्ष ठेवल्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण A to Z क्लिअर दिसेल मी काय काय ओपन करतोय, काय हाईड करतोय. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे लेअर असणार भावनो. ओके, सनच्या रिफ्लेक्शन आहे. इथे बघू शकता आपण नॉर्मल त्यांना इफेक्ट काय मारलेला आहे, स्क्रीनचा इफेक्ट मारतो. कारण की ते ब्लॅक पोर्शनमध्ये आणि सनच्या रिफ्लेक्शनमध्ये असल्या कारणाने त्यांना आपण कोणता मारायचा असतो भावनो इफेक्ट, तर स्क्रीनचा इफेक्ट. त्याला आपण लॉक मारलेला आहे. ह्या सिम्पल लॉकवरती क्लिक केलं तर भावनो लॉक निघून जातो भावनो. ओके, हे सर्व इफेक्ट आहेत ओव्हरले वगैरे, लाईटांचे वगैरे डिफरन्स वगैरे व डार्कनेसचे. त्यामध्ये लाईटनेसमध्ये आपण काय स्क्रीनचा इफेक्ट मारलेला आहे. हा स्क्रीनचा इफेक्ट आपण कधी मारतो भावनो, स्टार्टिंगला नाही मारत की आपल्याला जेव्हा डिझाईन चालू करायची तेव्हा नाही समजत की आपल्याला काय काय यूज करायला पाहिजे. जेव्हा आपण सर्व एकदम HD क्वालिटीमध्ये जे आपले पेन जे असतात ते सर्व आपण या बॅनरमध्ये ॲड करत जातो. त्याच्यानंतर मग आपल्याला समजतं की भावनो याच्या बॅकग्राऊंडला काय यूज केलं पाहिजे आणि कसं काय 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 वापरलं पाहिजे. ओके, तर भावनो पहिला पासवर्ड असणार आहे 43. ओके, त्याच्यानंतर पुढे येऊया. हे झाले भावनो बॅग सांगितले तुम्हाला आता लेन्सबद्दल. ओके, त्याच्यानंतर आता आपण काय करणार PNG दुर्गा मातेची भावनो आपण काय केली आहे खतरनाक PNG भावनो. जर तुम्हाला PNG पाहिजे असेल नक्की कमेंट करून टाका भावनो. फक्त पासवर्ड कमेंट नका करू. जर एकानेही पण पासवर्ड कमेंट केली तर त्या व्हिडिओची पूर्ण कमेंट आहे ती हाईड होणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कधीच कमेंट करू शकणार नाही, लक्षात ठेवा. ओके, प्लस ही बघू शकता दुर्गा मातेची काय असणार PNG आपण घेतलेली आहे. तिला थोडासा कॅमेरा रॉ फिल्टर तुम्हाला माहीत असेल, ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट व सर्व लेअर व शॅडो वगैरे जो इफेक्ट असतो तो कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये आपण त्याला मारलेला आहे. प्लस त्याच्यानंतर त्याला आपण थोडासा इरेज मारलेला आहे. जर तुम्हाला पूर्ण एकदम HD PNG पाहिजे असेल विदाऊट क्रॉपवाली तर तुम्हाला काय करायचं, हा जो बघू शकता लेफ्ट साईडला एक बॉक्स आहे. ओके, त्या बॉक्सला काय करायचं, सिंपल डिलीट मारला ना तुम्हाला पूर्ण PNG दिसेल. बघू शकता मी डिलीट मारलेला आहे. ओके, सेम आहे ती PNG तुम्हाला याच्यासमोर दिसलेली आहे. त्याच्यानंतर जर Ctrl Z मारतो मी, कारण की मला जशी म्हणजे आपण पुसट इरेज मारलेला आहे तशीच पाहिजे आपल्याला. ओके, हे झालं सर्व भावनो बॅकग्राऊंड व सर्व PNG ॲड करण्याबद्दल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता 2 फ्लॅग आपण यूज केलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा रिमूव्ह वगैरे करू शकता. ओके, तुमच्यावरती आहे. याची थोडी आपण ऑपोजिटी थोडी मायनस करूया. ओके भावना, सर्व याच्यामध्ये भरपूर सारं शिकण्यासारखं आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ आवर्जून पूर्ण पाहिले पाहिजे. जे मी सांगतोय ते सर्व तुम्हाला समजलं पाहिजे. समजल्याच्या नंतर तुम्ही क्रिएट करू शकता. ओके, एवढे काही अडचण नाही भाऊ. फक्त तुम्हाला लक्षात पाहिजे की काय सांगतोय आणि कुठे लक्ष आहे तुमचं त्याच्यावरती असतं आणि तुम्हाला क्रिएटिव्हिटी पाहिजे मेन म्हणजे. ओके, आणि एखाद्या डिझाईन तुम्ही बघत चला. ज्या डिझाईन भावनं तुम्ही इंस्टाग्रामला वगैरे असते सेम तसं बनवायची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याच्यानंतर तुम्हाला जमून जाईल भावनं. ओके, इथे बघू शकता हे आता आपण काय केलेलं आहे, दुर्गा मातेच्या पाठीमागे जे आपण सनची रिफ्लेक्शन मारली होती त्यामध्ये अजून एक लेअर आहे. इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, जे आंबे ही जी PNG आपण इथे ॲड केलेली आहे
ते आपण काय करणार आहे भावांनो, सनच्या पाठीमागे रिफ्लेक्शनमध्ये टाकलेले आहे. तुम्हाला दाखवून देतो, इथे बघू शकता. हा जो रेक्टँगल आहे ओके, फक्त इथं लेअरवरती लक्षात ठेवा आणि कॅनव्हासवरती लक्षात ठेवा. हा जो कॅनव्हास इथे बघू शकता, त्याला आपण काय याला नाव द्यायला पाहिजे होतं. जर नाव दिलं असतं तर तुम्हाला समजून आलं असतं ओके. त्यानंतर इथे काय करायचं, पुढे यायचं आहे. पुढे दुसरा पासवर्ड असणार आहे भावांनो 15, एकावर 5 15 ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे, हे जी आपले जय आंबे आई आंबे जगदंबे ओके, ही जी PNG आहे भावांनो, ती आपण इथे सनच्या रिफ्लेक्शनमध्ये यूज केलेली आहे ओके. ती आपण पिक्सल लॅबवरतीच भावांनो यूज म्हणजे क्रिएट केलेलं आहे, लक्षात ठेवा. सर्व PNGमध्ये इथे आपण ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर सर्व झालेलं आहे, पूर्ण मटेरियल ॲड. आता आपण चालू करणार आहे भावांनो टेक्स्टला. तर टेक्स्टला इथे बघू शकता नवरात्री उत्सव. हे जे नवरात्री उत्सव हा जो फॉन्ट आहे भावांनो, DG शिवालय म्हणून फॉन्ट आहे भावांनो ओके. एकदम कडक नाथकुला फॉन्ट आहे, पहिल्यांदाच यूज करतोय. डिझाईन एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटणारे भावांनो या फॉन्टनी ओके. त्याच्यानंतर आता हे झालेलं आहे आपण नवरात्री उत्सव. त्याच्यापुढे आपण काय लिहिलेलं आहे इथं बघू शकता, शारदीय. हा जो फॉन्ट आहे भावांनो, हा फॉन्ट आहे देवनागरी फॉन्ट. अनेक नाव आहे त्याचं भावांनो. जर तुम्हाला पाहिजे असेल, नॉर्मली मराठी फॉन्ट आहे, कोणत्याही कन्व्हर्टरची गरज लागत नाही भावांनो त्याला. जसं आपण व्हॉट्सअपला टायपिंग करतो त्याच फॉन्टमध्ये याला कन्वर्ट करू शकतो. एवढी भावांनो बेसिक टू डीपपर्यंत माहिती तुम्हाला कुठल्याच यूट्यूब चॅनलवरती भेटणार नाही ओके. त्याच्यानंतर पुढे आता पुढे याच्यानंतर ही शायरी आपण तुम्हाला दिसत असेल, नवरात्री निमित्त आपण ओके डिझाईन केली. तुमच्याजवळ कोणती दुसरी शायरी असेल ती पण तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. असं नाही की मी बॅनर बनवलं आहे म्हणून तीच तुम्हाला वापरायला पाहिजे. हे सर्व झालेलं आहे भावांनो. त्याच्यानंतर आता खाली बघू शकता, निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. प्लस आपण पुष्प इथे यांचे पुष्प म्हणजे फुलं भावांनो, इथे तुम्हाला दिसत असेल 2 फुलं इथे ॲड केलेले आहे PNG. त्याच्यानंतर आता खाली येऊया. खाली याच्यानंतर इथे शुभेच्छुकांसाठी आपण काय केले, सिंपल एक रेक्टँगल घेतो. तुम्हाला माहिती आहे लॉक मारलेला बघू शकता, सिंपल रेक्टँगल घेतलेला. जर तुम्हाला रेक्टँगल नको असेल नको घेऊ ओके, त्याला हाईड करून टाका. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण बॉक्समध्ये ॲड करणार आहेत. आता बॉक्समध्ये ॲड कसे करायचे इथे दाखवून देतो तुम्हाला ओके. एक असणार आहे इथे बघू शकता, 1 2 3 यांना सर्वांना तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता ओके. असं नाही की मी दिले म्हणून तुम्हाला सेम तसंच करायला पाहिजे. त्याच्यानंतर इथे शुभेच्छुकांची पण एक PNG पाहून ओके, ती पण आपण इथे ॲड करूया. सर्व ग्राफिक डिझायनर इथे कुठे गेली, ओपन नाही झाली असं वाटतं मला. शुभेच्छुकांची एक रेक्टँगलची PNG आहे ओके. हां इथे बघू शकता, हां शुभेच्छुक. इथे लेअरवरती जायचं, कंट्रोल शिफ्ट दाबून ब्रॅकेट प्लस त्याच्यानंतर हे नाव वरती येऊन जाईल म्हणून इथे आलेलं आहे बघू शकता ओके. तर भावांनो तिसरा पासवर्ड असणार आहे भावांनो 27. त्याच्यानंतर हे जे भावांनो बॉक्स आहेत त्यामध्ये फोटो कसे ॲड करायचे, जर त्याच्यावरती जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला एक सिंपल सांगून देतो भावांनो ओके. या फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता कचऱ्याचा डबा आहे भावांनो. कचऱ्याच्या डब्याच्या बाजूला एक प्लसचं बटन आहे. प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं लेअर 1 म्हणजे एक लेअर येऊन जाईल. तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, सिंपली तुमच्या फोल्डरमधनं एक फोटो घेऊन यायचा आहे. जो तुमचा असेल तो तुम्ही घेऊन येऊ शकता ओके. फोटो घेऊन यायचा आहे. तर काय करायचं, मी डेस्कटॉपवरती जातो. डेस्कटॉपवरती फोटो आहे का बघूया आपण ओके. सिंपल त्याच्यानंतर चला या फोटो घेऊया ओके. फोटो घेऊन आलेला इथे बघू शकता. फोटो त्याच लेअरवरती घेऊन यायचा आहे, लक्षात ठेवा. फोटो आणल्याच्यानंतर त्याला आपण काय करूया, इथे ॲड करूया. एकदम साईज सेट करायचा आहे. सेट केल्याच्यानंतर इथे बघू शकता, याला आणल्याच्यानंतर हा जो PP नावाचा जो लोगो आहे त्याच्यानंतर त्याला राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क करायचा. माऊसने राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क केल्याच्यानंतर जो बॅकग्राऊंडला जो बॉक्स असेल त्या बॉक्समध्ये तो फोटो बसून जाईल म्हणून ओके. लक्षात ठेवा, फक्त एवढं तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर आपले लोगो तर तुम्हाला माहीत असेल, लोगो वगैरे सर्व तुम्ही एडिट करू शकता. इथे बघू शकता फुल टू एडिटेबल PLP फाईल मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करणार आहे भावनो. प्लस PHP फाईल तर ऑलरेडी एडिटेबल आहे. चला भेटूया भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. धन्यवाद.